अकोल्यातील अडगावात घराला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत। आग लागलेली असतानाच अचानक स्फोट झाला। घरामध्ये ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवल्याचा अंदाज आहे। जखमींवर सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। घटनास्थळावरची ही दृश्य बघतोय आपण। अकोल्यामध्ये एका घराला अचानक आग लागली। 3 जण याच्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। अचानक स्फोट सुद्धा आग लागल्यानंतर झालाय। घरामध्ये ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवल्याचा अंदाज त्यावरून वर्तवला जातोय। या सगळ्यामध्ये जखमी झालेल्यांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं समजतंय। अकोल्यातल्या अडगावातली ही घटना आहे। एका घराला भीषण आग लागलेली आहे। या आगीमध्ये 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा केले जात आहेत। प्रतिनिधी वर्षा मोरे यांच्याकडून आणखी तपशील घेऊयात। वर्षा, ही आग विझवण्यात यश आलंय का आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीविषयीचे काय तपशील आहेत? नक्कीच विधी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या अडगाव बुद्रुक येथे एका घराला जी आहे भीषण आग लागली आहे। ही आग जी आहे ते डिझेलचा साठा, त्या घरामध्ये पेट्रोलचा साठा जो आहे अवैध साठा असल्यामुळे त्या जे कॅन आहे त्या कॅनला आग लागली आणि त्या घरातील सिलेंडरचा स्फोट मोठा झाला आणि त्या आगीमध्ये जे आहे 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सुद्धा आहे। ही आग लागलेली असताना स्फोट खूप मोठा होता आणि अचानकच्या झालेल्या स्फोटामुळे जे आहे परिसरात सुद्धा भीतीचं वातावरण होतं आणि त्यामुळे प्राथमिक अंदाज असा वर्तवण्यात येत आहे की ही जी आग आहे ती ग्रामस्थांकडून विझवण्याचे अथक प्रयत्न अजून सुद्धा सुरू आहे आणि आता जी माहिती मिळते आहे त्यामध्ये जे आहे ते 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। विधी जी वर्षा, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।